मी मनोज ज्ञानदेव पोद्दार, माजी सरपंच वरणे. मी माझ्या कार्यकालात विविध विकास कामे केली. मी आत्ता भाजप भारतीय जनता पार्टी या पक्षातून जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार होतो. मी नामदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर आमदार मनोजदादा घोरपडे यांच्याकडेही मी इच्छुक उमेदवारासाठी मागणी केली होती, पण आम्हाला डावललं गेलं. आम्ही काल अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरलेला आहे. जर तुम्ही आता निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरलेला आहे अपक्ष, काय तुमची पुढची ही काय असणार आहे? आता आम्ही लढायचं ठरवलेलं आहे. अपक्ष का होईना पण आम्ही लढणार आहे. काय तुमच्याशी कुठल्या नेत्यांनी संपर्क केलाय का काल उमेदवारी अर्ज देताना? नाही, कोणी काही संपर्क केलेला नाही. जर तुमचा नेत्यांनी केलं तर तुम्ही माघार घेणार आहे का? कसं काय? येणारी परिस्थिती ठरवेल काय करायचं काय नाही. पण आता लढायची तुमची मानसिकता? आता मी पूर्णतः म्हणजे लढायचं ठामच केलेलं. तुम्ही सांगा काय तुम्ही आता इथं आता ही उमेदवारी अर्ज दाखल केली अपक्ष, काय लोकांचा तुम्हाला किती संपर्क प्रतिसाद मिळते? संपर्क चांगला आहे. म्हणजे संपूर्ण गटातून गणातून आपशिंगे असेल, तिकडं नांदगाव वगैरे, देशमुख नगर, कामेरी, तासगाव, अंगापूर, निगडी, दोंडेवाडी या प्रत्येक गावातून आम्ही थोडंसं चाचपणी केली तर प्रतिसाद आम्हाला चांगला मिळतोय. प्रत्येक जण म्हणते काय असं नका, अपक्ष तर अपक्ष लढायची आम्ही तयारी ठेवलेली आहे. तुम्ही काय विजन घेऊन पुढचं निवडणूक लढवणार? 2013 साली वरणे या गावचा सरपंच होतो. आमची लोकसंख्या 5000च्या आसपास आहे. तर मी माझ्या कार्यकालात जी कामं केली त्याच्या एक अनुभवातून वरणे गटात ह्या भागात कामं करण्यासाठी तत्पर आहे. वरणे गावचा सरपंच असतो. काही लोकांना वाटत असेल आणि हा कुठला आला काय उमेदवारी मागतोय, पण मला फार मोठा अनुभव आहे. मी वयाच्या 30व्या वर्षी सरपंच होतो. 3.5 वर्ष या गावचं प्रतिनिधित्व केलं आहे. तर मला संधी न मिळाल्यामुळे मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे. तर आम्ही हा फॉर्म काही माघार घेणार नाही.